नमस्कार मित्रांनो, तर चला आज आपण बघूया आमचं शेत फार्म टूर। तर हा आहे आमच्या शेतात जाण्याचा रस्ता। बघा हा रस्ता किती खराब आहे। हा रस्ता पार करणं म्हणजे एक टास्क कंप्लीट करण्यासारखीच गोष्ट आहे। या रस्त्याने व्हिडिओ काढायची पण भीती वाटत होती, पण काय तुम्हाला शेत दाखवायचं होतं ना, मग आता शेत दाखवावं लागेल। तर त्यातला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असते शेतात जाण्याचा रस्ता। तर चला पुढे जाऊया। पावसाळ्यात हा रस्ता असाच होतो। आम्हाला अशाच रस्त्याशी सामना करून रोज शेतात जावं लागते। तर हे आहे आमचं शेतातलं धरण। याला सध्या पाणी कमी आहे, आणखी काही दिवसांना खूप सारं पाणी येते। तर इथं गाडी उभी केली। आमच्या शेतात जाण्याचा रस्ता थोडा समोरून आहे, पण आता सध्या यांचं सोयाबीन लहान आहे म्हणून आम्ही इथूनच जात आहोत शॉर्टकट मार्गे। आम्ही जात आहोत शेतात सोयाबीन बघण्यासाठी। तसं पहिली पण गेलो होतो, पण तेव्हा सोयाबीन निघालं नव्हतं, म्हणून आज परत जात आहोत। बघा हे आलं आमचं शेत। पतलं कायले वाढलं की मोठं होईल ते। ट्रॅक्टर खायचे तास अटी ताट खूप छान सोयाबीन निघालेलं आहे, थोडं पातळ आहे। हे सर्व आमचं शेत आहे बघा। ते तासोबा कशी केली आहे नाही आपण। तर आता चाललो आम्ही दुसऱ्या शेतात। गाडी काढली आणि आता चाललो दुसऱ्या शेतात। ते ना कोल्ड्या याच्यात पेरलं ना। बघा फ्रेंड्स, इकडे आहे आमचं दुसरं शेत। तिथं पण सोयाबीनच आहे आणि काही भाजीपाला आहेत, तुम्हाला पुढे दाखवतेच। हे आमच्या मोठ्या दादाचं शेत। यांचं सोयाबीन खूप छान निघलेलं आहे। ते 4 एकर। तर हे आलो आम्ही आमच्या शेतामध्ये, जिथं भाजीपाला पेरलेला आहे। तर इथं लावलेली आहे आम्ही भेंडी। तर चला तुम्हाला पुढे भेंडी दाखवतेस। हे बघा किती छान भेंडी निघलेली आहे।
आणखी पूर्ण निघायची राहिली, कारण या भेंडीला 4-5 दिवसच झाले. इकडे बरबटी आहे. हे बघा फ्रेंड्स, बरबटी किती छानपैकी तासावर दिसत आहे. ते बघा गायत्रीताई आणि उद्धव दादा सोयाबीनचे तोडे ताळे लावताना. हे आमचं दुसऱ्या वावरातलं सोयाबीन. तर हे माझ्या दीदीचं सोयाबीन आहे. त्यांनी आम्हाला वावराच्या इकडे फेरफटका मारायचा सांगितला होता, म्हणून आम्ही आलो होतो त्यांचं सोयाबीन बघण्यासाठी. हे इकडचं वरच्या वावरातलं सोयाबीन पण तिचंच आहे. हे पण खूप छान निघालेलं आहे. यावर्षी सर्वांचे सोयाबीन जराशे पातळच झालेले आहेत. आता सर्व वावरं पाहून झाले, तर आता चाललो आम्ही परत गाडीजवळ. चलो. तुम्हाला आमचे शेत कसे वाटले आणि शेतातलं सोयाबीन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हां, तुम्हाला जर माझे शेताचे ब्लॉग रोज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की मी आता रोज शेतातले ब्लॉग टाकणार आहे. आम्ही परत गाडीवर बसलो आणि परत त्याच रस्त्याने उबडखाबड रस्त्याने घरी जात आहोत. तर चला, आता तुम्हाला परत धरण दाखवते. तिकडून येताना स्पष्ट नाही दिसलं तरी इकडून जाताना धरण पास बघा. आणखी पाणी पडलं की या धरणाला खूप सारं पाणी असते. आता सध्या सुरुवात आहे म्हणून कमी आहे. तर बघा हा रस्ता, एकेरी रस्ता, गाडी पडली की डायरेक्ट शेतात. पण माझे ड्रायव्हर खूप छान आहेत, नाही पडू देत गाडी. तर आता या उबडखाबड रस्त्याने परत घरी चाललो. चलो.
फायनली आता हॅलो. तर घरी जाता जाता आम्ही निंब घेतले. चलो हॅलो. बाय.